हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञाता आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो 9th चॅप्टर आहे एअर म्हणजेच हवा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर करणार आहोत कवर. आणि त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला जे अपकमिंग व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्याही आमच्यापर्यंत पोचवा, तुमचे सजेशन्स आमच्यापर्यंत पोचवा. सो लेट्स स्टार्ट दी चॅप्टर. चॅप्टर नंबर 9, एअर. एअर म्हणजेच हवा. कॅन यू टेल व्हॉट आर द पीपल इन द पिक्चर्स डुईंग? तुम्ही सांगू शकता का की या पिक्चरमध्ये, म्हणजे हे जे चित्र आपल्याला दिलं आहे आपल्यासमोर, याच्यामध्ये कोणती कामं जी आहेत ती चाललेली आहेत? सो आपल्याला इथे फर्स्ट इमेज जी आहे तिथे दिसतं आहे की एक माणूस आहे तो सायकलमध्ये हवा भरतो आहे. देन सेकंड, एक मुलगी आहे ती फुग्यामध्ये हवा भरते. देन थर्ड इमेजमध्ये आणखीन एक माणूस आहे जो कारच्या टायरमध्ये हवा भरतो आहे. ओके, देन ट्राय धिस. आता त्यांनी आपल्याला कृती करून बघायला सांगितलं. टेक वॉटर इन अ बिग कंटेनर. एका मोठ्या भांड्यात पाणी घ्या. टेक अ स्मॉल नॅरो कंटेनर. आणि एक रिकामं असं नॅरो कंटेनर घ्या, म्हणजे उघड भांडं जे आहे ते घ्या. होल्ड इट अपसाइड डाऊन ऑन द सरफेस ऑफ द वॉटर अँड विदाउट टिल्टिंग इट पुश इट डाऊन इन टू द वॉटर. जसं इमेजमध्ये ही मुलगी करते की ते भांडं जे आहे ते आपल्याला उलटं धरायचं आहे आणि मोठं जे कंटेनर तुम्ही घेतलं आहे त्याच्या पाण्यात तुम्हाला ते बुडवायचं आहे. ठीक आहे, आणि पाण्यात खाली दाबायचं आहे. ठीक आहे, दाब द्यायचं आहे. देन नाव अलाव इट टू टिल्ट. आणि आता ते भांडं जे आहे ते तिरपं होऊ द्या. ठीक आहे, सेकंड इमेजमध्ये तुम्ही बघू शकता. व्हॉट डू यू सी? काय दिसतं तुम्हाला? काय निरीक्षण तुम्ही करून तुम्हाला काय दिसतं त्याच्यामध्ये? बबल्स राईज ॲट वन्स टू द टॉप. काय दिसेल तर जो तुमचा नॅरो कंटेनर जे आहे, छोटं जे भांडं आहे त्याच्या खालून बबल्स येताना तुम्हाला दिसतील. बुडबुडे जे आहेत ते लगेच त्या पाण्याच्या वर येऊ लागतात. ठीक आहे, हवेचे बुडबुडे. देन व्हॉट डज दिस टेल अस? यावरून आपल्याला काय लक्षात येतं? एअर इज लायटर दॅन वॉटर. ठीक आहे, हवा जी आहे ती कशी आहे? लायटर आहे, पाण्यापेक्षा हलकी आहे. सो एअर बबल रायजेस टू द टॉप ॲज सून ॲज द कंटेनर इज टिल्ट. आणि म्हणून भांडे जे आहे ते तिरकस झाले आणि हवेचे जे बुडबुडे आहेत ते पाण्याबाहेर वर येऊ लागले. ओके, व्हॉट डज दिस टेल व्हॉट डू यू सी? ओके, बबल्स राईज ॲट वन्स टू द टॉप हे झालं आहे. ठीक आहे, इट मीन्स दॅट देर वॉज एअर इवन इन द कंटेनर दॅट अपियर टू बी एम्प्टी. याचा अर्थ काय की हवेचे जे बुडबुडे आहेत, ठीक आहे, ते भांडं तिरपं झाल्यावर पाण्या बाहेर वर येतात. ओके, याचाच अर्थ काय की जेव्हा एखादं भांडं एम्प्टी असेल म्हणजे रिकामं असेल तर रिकाम्या दिसणाऱ्या भांड्यातसुद्धा हवा ही असते. ओके, जी आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. राईट, हवा ही दिसत नाही डोळ्यांनी. देन देर इज एअर ऑल अराउंड अस. हवा जी आहे ती आपल्या सभोवती सगळीकडे आहे. इट इज प्रेझेंट इवन इन प्लेसेस दॅट अपियर टू बी एम्प्टी. ती रिकाम्या दिसणाऱ्या ज्या जागा असतात तर तिथे सुद्धा ती असते. देन हाऊ फार अराउंड अस डज एअर स्प्रेड? मग आपल्या भोवतालची जी हवा आहे ती कुठपर्यंत पसरले? देन ट्राय धिस. टेक लार्ज शीट ऑफ एनी वेस्ट पेपर. आता कोणताही वेस्ट पेपर घेऊन त्याची मोठी शीट घ्या, मोठा तुकडा घ्या कागदाचा. और obtain old newspaper of about 1 month and tear each of the sheets into 4 pieces. किंवा जुना जो न्यूजपेपर आहे तो घ्या आणि त्याचे 4 भागात डिवाइड करून ते मोठे पीस जे आहेत, कागद जो आहे तो मोठ्या पीसमध्ये कट करा. नाव प्लेस दिस शीट्स ऑफ पेपर वन ॲट अ टाईम इन अ पाईल ऑन द फ्लोअर. आता प्रत्येक पानाचे 4 भाग जे आहेत ते तुम्ही करा आणि कागद जो आहे तो फरशीवर एक एक करून एकावर एक ठेवा. ठीक आहे. ॲज द पाईल ग्रोज ऑब्झर्व द डिफरन्स दॅट कॅन बी सीन इन द लेयर्स ऑफ पेपर
ॲट द टॉप ऑफ द पाईल अँड दोज नियर द फ्लोअर. आणि त्याच्यानंतर काय, ही जी फरशीलगतच्या आणि वरच्या कागदांच्या थरांमध्ये तुम्हाला फरक जो आहे तो त्यावेळेस जाणवेल. When all the sheets have been placed, observe the difference in the upper and lower layer of the paper. आणि मग जेव्हा सगळ्या शीट्स ज्या आहेत त्या तुम्ही प्रॉपर तिथे एकावर एक ठेवून झाल्या की मग वरच्या आणि खालच्या थरांमध्ये म्हणजे ज्या लेयर्स आहेत पेपरच्या त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसून येतो हे लक्षात घ्या. व्हॉट डू यू सी, काय दिसेल तुम्हाला. ॲज वी प्लेस मोर अँड मोर पेपर ऑन पाईल, द शीट्स ॲट द लोअर लेवल आर प्रेस्ड डाऊन बाय द शीट्स अबाव देम. जसे आपण एकावर एक कागद जे आहे ते रचत जाऊ तसं काय होतं, खालचे जे कागद आहेत ते वरच्या कागदांखाली दाबले जातात. द डिस्टन्स बिटवीन द पेपर्स इन द लोअर पार्ट ऑफ द पाईल बिकम्स लेस व्हाईल द पेपर इन द अपर पार्ट अपियर टू बी फर्दर अपार्ट. तसं काय होईल, वरच्या खालच्या कागदांचे एकमेकांपासूनचे अंतर जे आहे ते कमी होत जातं आणि वरचे जे कागद आपण वर जे ठेवत जातो ते मोकळे ठेवलेले असे आपल्याला दिसतात. देन व्हॉट डज दिस टेल अस, यावरून आपल्याला काय लक्षात येतं की द नियरर अ शीट ऑफ पेपर इज टू द फ्लोअर इज ग्रेटर इन द नंबर ऑफ पेपर्स अबाव इट. It means that the lower layers bear more weight than the upper layers of paper. Compared to that, the upper layer bear less weight. काय लक्षात येतं तुम्हाला की एखादा कागद जितका फरशीच्या त्या जवळ असेल, जितका त्या खालच्या फ्लोअरच्या जवळ असेल तितकेच त्याच्यावर ठेवलेल्या कागदांची जी संख्या आहे ती अधिक असते. म्हणजे जो भार असतो ना तो अधिक असतो कागदांचा. ठीक आहे. आणि त्या मानाने वरच्या कागदांवर जो भार असतो तो कमी असतो. त्याच्यामुळे वरचे जे पेपर्स आपण जसे एकमेकांवर पेपर्स ठेवतो तसे ते वरचे जे पेपर्स आहेत ते आपल्याला मोकळे सुट्टे असे दिसतात. ओके. आणि खालचे जे पेपर्स आहेत ते आपल्याला दबलेले दिसतात. ठीक आहे. नाव द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजेच वातावरण. ओके. द अर्थ ऑन विच वी लाईव्ह इज राऊंड इन शेप लाईक अ बॉल. आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिचा आकार कसा आहे, चेंडूसारखा आहे. ओके, बॉलसारखा आहे. देअर इज एअर ऑल अराउंड द अर्थ. आणि आपल्या पृथ्वीच्या सभोवती हवा जी आहे ती सगळीकडे पसरलेली आहे. दिस कवरिंग ऑफ एअर अराउंड द अर्थ इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअर. आणि ह्याच हवेच्या आवरणाला आपण वातावरण म्हणजेच ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. ॲज वी गो फादर फ्रॉम द अर्थ द लेयर्स ऑफ एअर बिकम थिनर. आपण पृथ्वीपासून जसजसे दूर जातो तसतसे त्या वातावरणातील हवा जी आहे ती कशी होते, ती विरळ होते, कमी होत जाते. दॅट इज द लेयर्स ऑफ एअर क्लोजेस्ट टू द अर्थ आर व्हेरी क्लोज टू इच अदर while the ones at higher level are not so close. The air at greater heights is rare. म्हणजेच काय, तर हवेचे जे थर असतात ते पृथ्वीच्या पृष्ठभागाशी दाट असतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं आपण दूर जातो तसे ते काय होतात, विरळ होतात. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ हवेचे थर कसे असतात, सर्वाधिक जास्त असे दाटीवाटीने असतात. आणि तसेच वरचे थर जे असतात ते एकमेकांपासून मोकळे असतात. म्हणजेच उंचावरची हवा जी असते ती कशी असते, विरळ असते. ओके. नाव ट्राय दिस. टेक अ स्लाइटली डीप डिश लाईक अ सॉसर. एक बशीसारखे खोलगट असे भांडे घ्या. स्टँड अ कॅन्डल ॲट इट्स सेंटर. आणि त्याच्या सेंटरमध्ये त्याच्या मधोमध एक कॅन्डल, मेणबत्ती जी आहे ती लावायची. फिल वॉटर इन द डिश. ती बशी जी आहे ती पाण्याने भरायची आहे. लाईट द कॅन्डल. आता ती कॅन्डल जी आहे ती आहे तुम्हाला मेणबत्ती पेटवायची आहे. नाव प्लेस अ ग्लास टम्लर ओव्हर द कॅन्डल. आणि मग ग्लास जे आहे काचेचं ते तुम्हाला त्या कॅन्डलच्या वर उलटं असं झाकायचं आहे, जसं सेकंड इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय. देन व्हॉट डू यू सी. तुम्हाला काय आढळून येईल. सून द कॅन्डल गोज आउट अँड द लेवल ऑफ वॉटर इनसाइड द टम्लर राईज अप टू अ सर्टन लेवल. काय दिसेल की थोड्याच वेळात जसं तुम्ही ग्लास ते त्याच्यावर उपडी ठेवाल, उलटा ठेवाल, तसं काय होईल, मेणबत्ती जी आहे ती विझेल आणि पेल्याच्या आत पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली दिसेल. ओके. देन व्हाय डज दिस हॅपन. असं का होतं. वन ऑफ द कन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर हेल्प बर्निंग.
As it gets used up, water rises in the tumbler. When that constituent is finished, the candle goes out. The water level too stops rising. काय होतं, हवेतील एक घटक हा ज्वलन क्रिया करण्यासाठी म्हणजे बर्निंग ही जी प्रोसेस आहे ज्वलनासाठी मदत करतो आणि जसजसा वापरला गेला जसजसा तो वापरला जातो तसतसं काय होतं, पाणी जे आहे ते वर चढत जातं आणि हवेतला तो घटक जो आहे जो ज्वलनासाठी म्हणजे एखादी गोष्ट बर्न करण्यासाठी एखाद्या गोष्टी जाळण्यासाठी मदत करतो, तो संपला की काय होतं, मेणबत्ती जी आहे ती विझते आणि पाणी जे आहे ते वर चढणे थांबते. ओके. Then this constituent of air that helps burning is called oxygen gas. आणि जो हवेतला घटक मदत करतो ज्वलन क्रियेसाठी जळण्यासाठी त्याला घटकाला आपण ऑक्सिजन वायू असं म्हणतो, ऑक्सिजन गॅस. द अर्थ्स ॲटमॉस्फिअर इज मेड ऑफ एअर. पृथ्वीचं जे वातावरण आहे ते कशाने बनलं आहे, हवेने बनलं आहे. द सर्कल इन दिस पिक्चर शोज ऑल द एअर इन द ॲटमॉस्फिअर. आता हा जो खाली सर्कल तुम्हाला दिसतोय त्याच्यामध्ये जो ऑरेंज पार्ट त्यांनी दाखवला आहे हायलाईट करून, तो तितका ऑक्सिजन जो आहे तो पृथ्वीवर आहे. देन if we divide the circle into 5 equal parts, then the oxygen in the air will be equal to one of the parts. जर आपण या सर्कलला 5 भागात डिवाइड केलं तर जो एक पार्ट असेल तो काय असेल, ऑक्सिजन असेल. ओके. सो ऑक्सिजनचा पार्ट किती असेल, 1:5. अपार्ट फ्रॉम ऑक्सिजन देर आर अदर गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर. विच कुड दोज बी. या ऑक्सिजनशिवाय इतरसुद्धा वायू जे आहेत ते हवेत असतात, तर ते कोणते असतात. द ऑक्सिजन इन द एअर इज यूज्ड बोथ फॉर बर्निंग ॲज वेल ॲज रिस्पायरेशन. ऑक्सिजन जो आहे तो ज्वलन क्रियेसाठी म्हणजे जाळण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते. त्याचसोबत रिस्पायरेशन म्हणजे श्वसन क्रिया जी आपण करतो, श्वास जे आपण घेतो त्यासाठी सुद्धा आपल्याला ऑक्सिजनची गरज लागते. विच आर द अदर युजेस ऑफ एअर यू नो अबाउट. आता तुम्हाला हवेचे इतर कोणते उपयोग जे आहेत ते माहिती आहेत ते सांगायचे आहेत. ओके. Then you have learned that the gas that fizzes out of soda water is carbon dioxide. This gas is present in small quantities in air too. You have also learned that plants make their foods using air and water in the presence of sunlight. When plants make their food, they use the carbon dioxide from the air. आता हे तर तुम्हाला माहीत असेल की सोडा वॉटर जो असतो, सोडा जो असतो त्यातून त्याचं जेव्हा आपण ओपनर काढतो त्यावेळेस त्यातून बाहेर पडणारा जो वायू असतो तो कार्बन डायऑक्साईड वायू असतो, राईट. आणि हाच वायू थोड्या प्रमाणात हवेतसुद्धा असतो. जसं वनस्पती जी आहे, प्लांट्स जे आहे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, राईट. आणि त्यांचं जे अन्न आहे ते कशापासून तयार होतं, सूर्यप्रकाशात जी हवा आहे तिच्यापासून आणि पाण्यापासून ते अन्न तयार करतात, बरोबर. अन्न तयार करताना वनस्पतीला हवेतील कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याचीसुद्धा मदत होते, त्याचासुद्धा वापर होतो. देन you have seen that when you place ice in a glass and it becomes very cold, droplets of water settle on its outside. It means that water too is present in air in the form of gas. आता बर्फ टाकून थंड झालेल्या पेल्यावर बाहेरून जे पाण्याचे कण जमा होतात, बरोबर. एका पेल्यात तुम्ही बर्फ टाका आणि बघा जो पेला आहे तो बाहेरून तुम्हाला पाण्याचे जे कण आहेत ते जमा झालेले असतात. म्हणजेच काय तर हवेत पाणी हे सुद्धा वायू रूपात असतं. ओके. हे सुद्धा गॅस फॉर्ममध्ये असतं, राईट. हावेवर द लार्जेस्ट पार्ट ऑफ एअर इज मेड अप ऑफ स्टील अनदर काइंड ऑफ गॅस. दिस गॅस इज कॉल्ड नायट्रोजन. पण हवेतील सर्वात मोठा भाग जो आहे तो या सर्वांव्यतिरिक्त एका वेगळ्याच वायूचा बनलेला असतो आणि त्याचं नाव आहे नायट्रोजन. ओके. Thus there are several gases present in air. In other words, air is a mixture of several gases. आणि हवेमध्ये अनेक वायू जे आहेत ते असतात आणि म्हणजेच याचा अर्थ काय तर हवा जी आहे ती काय आहे, अनेक वायूंचं मिश्रण आहे, मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. Now if we draw a circle to represent air,
देन द क्वांटिटी ऑफ ईच गॅस इन द मिक्सचर विल बी ॲज शोन अलॉंग साईड. आता जर आपण एखाद्या वर्तुळाच्या मदतीने हवा जी आहे ती दर्शवली, त्यात कोणते वायूंचं प्रमाण जे आहे ते दर्शवलं, तर मग ते बाजूला इमेज तुम्हाला दिसते त्याप्रमाणे ते असेल. ओके, ऑरेंज पार्ट ऑक्सिजन, देन अदर पार्ट येलो कलरने हायलाईट दाखवलं आहे, अँड रेस्ट ऑफ ब्लू कलरने दाखवलं आहे. ओके, नायट्रोजन वायू. देन डू यू नो the burning that takes place in factories, vehicles, stoves, in kitchens, etc. gives out smoke. This smoke too mixes with the air around us. आता तुम्हाला माहिती आहे का, कारखाने आहेत, वाहने आहेत, किंवा आपल्या शेगड्या ज्या आहेत, स्टोव, ओके, आणि इतर कारणांनी होणाऱ्या इंधनाच्या या ज्वलनातून जो धूर बाहेर पडतो तो धूरसुद्धा हवेत मिसळला जातो. राईट. Then let's see what we have learned from this chapter. Air is present all around us, even in places that appear to be empty. हवा जी आहे ती आपल्या सगळीकडे, आपल्या सभोवती सर्व ठिकाणी पसरलेली असते. इवन ज्या प्लेसेस म्हणजे ज्या जागा रिकामी असतात त्या जागेत सुद्धा हवा असते. देअर इज अ कवरिंग ऑफ एअर ऑल अराउंड द अर्थ. पृथ्वीभोवती हवेचे जे आवरण आहे ते असते, आणि इट इज कॉल्ड द ॲटमॉस्फिअर. त्याच आवरणाला आपण वातावरण असं म्हणतो, ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. द लेयर्स ऑफ एअर इन द ॲटमॉस्फिअर क्लोज टू द अर्थ आर प्रेस क्लोजर टू ईच अदर व्हाईल द अप्पर लेयर्स आर रेअरर. पृथ्वीजवळील हवेचे जे थर दाटीवाटीने असतात, तर वरचे थर जे असतात ते कसे असतात, विरळ असतात. एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस. हवा जी आहे ती अनेक वायूंचं असं मिक्सचर आहे, मिश्रण आहे. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर आर इट्स मेन कन्सिस्टंट. त्याचे मुख्य घटक कोणते आहेत हवेचे, वायू घटक, तर ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, आणि बाष्प म्हणजे वॉटर वेपर. ओके. देन ऑलवेज रिमेंबर, फ्युअल्स लाईक कोल, पेट्रोल अँड डिझेल give out smoke while burning which mixes with the air. This can cause ill health. कोळसा, पेट्रोल, डिझेल अशी जी इंधने आहेत ती जाळल्याने त्यातून धूर येतो, आणि हा धूर जो आहे तो हवेत मिसळतो, आणि या धुरामुळे आपली हेल्थ जी आहे ती बिघडण्याची शक्यता आहे, आपलं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. ओके. सो फ्रेंड्स, होप तुम्हाला आजचा जो हा चॅप्टर असेल तो नक्कीच समजला असेल, आणि ऑफकोर्स व्हिडिओज जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये काही क्वेरीज असतील तर त्याही आमच्यापर्यंत पोचवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.